संध्याकाळची चहाची तयारी चालली होती. चहा ठेवला होता. आम्ही ब्लॅक टी पितो, पण मिस्टरांना आज मूड आलेला दुधाचा चहा प्यायचा. चहा पिऊन झालेला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. तर आज जेवणासाठी बनवते पनीर बटर मसाला. कढई गरम झाली, त्यात बटर टाकलं आणि ग्रेव्हीसाठी लागणारं कांदा, टमॅटो, लसूण, काजू सर्व टाकून दिले. तुम्ही वेगवेगळे पण परतू शकता, मी एकत्रच परतून घेते. आणि नक्की ह्या पद्धतीने ही पनीर बटर मसाला करून बघा, एक नंबर होतो. जसं हॉटेलमध्ये खाल ना तसं ग्रेव्ही होते, खूप सुंदर लागते खायला, टेस्टी. कांदा, टमॅटो आपलं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. हे सगळं मी काढून घेते आता. आणि मी एकत्रच फ्राय केलेलं आहे, मी अगोदर पण सांगितले आहे. आता याला पुन्हा थंड करून घ्यायचं आणि मग याची पेस्ट करून घेऊया आपण मिक्सरला लावून. पनीर मी फ्राय करून घेतले. तुम्हाला नको असेल तर तुम्ही असं पण टाकू शकता डायरेक्ट. आता आपलं ग्रेव्ही थंड झालेली आहे. आता ही मिक्सरला लावूया आणि छानपैकी याची बारीक पेस्ट करून घ्यायची. गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आणि त्यात बटर आणि तेल टाकले. बटर आणि तेल आपलं गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर टाकली 1-1.5 चम्मच कलरसाठी आणि माझा घरगुती मसाला टाकलेला आहे. बाकी मी दुसरा कोणताच बाहेरचा मसाला वापरलेला नाही याच्यामध्ये, पण टेस्ट एक नंबर झाली. आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण याच्यामध्ये बारीक पेस्ट केलेली ती टाकायची आहे ग्रेव्ही आणि ती पण छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे. खूप सुंदर कलर आला आहे, पाहू शकता तुम्ही. जशी तुम्ही हॉटेलमध्ये खाता पनीर बटर मसाला, त्याच पद्धतीने ग्रेव्ही झालेली आहे आणि खायला पण एक नंबर लागते. नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने ग्रेव्ही. आता ही छान परतून घ्यायची. परतल्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि साखर टाकायची. साखर यासाठी टाकायची की टेस्ट बॅलन्स होते. ग्रेव्ही आपली फ्राय झाली. आता याच्यामध्ये आपण पनीर टाकूया. फ्राय केलेले पनीर आहे आणि तुम्हाला जेवढी पातळ घट्ट ग्रेव्ही पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ग्रेव्ही ठेवू शकता, पण याची ग्रेव्ही थोडीशी घट्टच छान लागते. ग्रेव्ही आपली झालेली आहे. पनीर बटर मसाला आपला झालेला आहे. आता गॅस बंद करून झाकण ठेवूया. आता मी बनवत आहे भटोरे. सर्वजण भटोरे छोल्यांबरोबर खातात, पण माझ्या लेकीला पनीरबरोबर खायचे होते भटोरे. तर म्हटलं चला, लेकराची इच्छा आहे तर पूर्ण करावी. तर त्यासाठी मी पनीर बटर मसाल्याबरोबर भटोरे बनवलेले आणि हे भटोरे बघा कसे टम्म फुगलेत, फुग्यासारखे. तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. परत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.